नमस्कार, मी कुणाल पाटील. आनंदी पाटीलचा करी अँड राईस या चॅनलला मी आज कच्चे गोश्त की दम बिर्याणी दाखवणार आहे. कच्चे गोश्त म्हणजे मटणाची बिर्याणी दाखवणार आहे, पण मटण आपण कच्चा दमला लावणार आहे आणि त्याच्यावर राईस. जनरली आपण काय बघतो, लोक घाबरतात आणि मटण शिजवून घेतात आणि मग त्याच्यावर अर्धा शिजलेला राईस घालतात आणि मग दम बिर्याणी बनवतात. कच्ची गोश्त की बिर्याणीमध्ये आपण मटणच कच्चा टाकणार आहे. आज मी तुम्हाला घरी दाखवणार आहे की आपण कच्च्या मटणापासून बिर्याणी कशी बनवतो आणि मटण किती उत्कृष्ट शिजतं. बिंदास एक रिस्क घ्या, मी सांगतो म्हणून. मी सांगतो तशी बिर्याणी बनवा. प्रत्येक जण घरामध्ये अशी बिर्याणी बनवू शकतो. आपण आज जी कच्ची गोश्त की बिर्याणी बनवणार आहे, म्हणजे कच्च्या मटणाची बिर्याणी, ती आपण 3 स्टेजमध्ये बनवणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये आपण मटण मॅरिनेशन करणार आहे. सेकंड स्टेजमध्ये आपण राईस शिजवणार आहे आणि थर्ड स्टेजमध्ये मटण आणि राईस याची असेंब्ली करणार आहे आपण आणि ती दमला ठेवणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मटण कसं मॅरिनेशन करायचं, किती वेळ करायचं, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, त्याच्यानंतर राईस कसा शिजवायचा, किती शिजवायचा, त्या लेयर्स कशा लावायच्या, त्याच्यानंतर असेंब्ली करताना आपण काय काय करणार आहे, दम लावताना आपण वर झाकण ठेवणार आहे त्याला कसं पॅक करायचं, गॅस किती वेळ किती मोठा छोटा ठेवायचा, हे सगळं दाखवणार आहे डिटेलमध्ये, की तुम्हाला घरी बिर्याणी करताना काही प्रॉब्लेम नको व्हायला. आपण 1 किलो कांदा कापून घेतलेला आहे स्लाइस. हे 1.25 किलो मटण आहे जे आपण चांगलं धुवून घेतलेलं आहे. या मटणाचं मॅरिनेशन करणार आहोत. ओके, सगळ्यात पहिले आपण याला मीठ घालूया, चवीनुसार मीठ. याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. एक साधारण पाव किलोला 1 चमचा, असे 5 चमचे घेतलेले आहेत आपण. याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. मला हिरव्या मिरचीचा जो पंच आला पाहिजे. साधारण ही तिखट मिरची आहे, आपण 2 चमचे याच्यामध्ये घालू. आपण मसाला पण घालणार आहोत. याच्यामध्ये आपण आता लाल मसाला घालूया. काश्मीरी मिरची आहे ही आपण एक साधारण 2 चमचे घालूया. ही फक्त आपल्याला बिर्याणीला कलर देणार आहे. हा आपला होममेड गरम मसाला आहे, साधारण 2 चमचे घालणार आहे मी. धणा पावडर आहे 2 चमचे. चमचा जिरा पावडर. याच्यामध्ये आपण एक साधारण अर्धा चमचा कसुरी मेथी घालणार आहोत. याच्यामध्ये साधारण एक छोटासा बारीक कापलेला पुदिना आहे. हा खूप पुदिना नाही घालायचा, थोडासा पुदिना. आणि मी याच्यामध्ये कोथिंबीर घालत नाहीये. कोथिंबीरच्या ऐवजी कोथिंबीरचे दांडे बारीक चिरलेले आहेत ते घालणार आहे मी याच्यामध्ये. कोथिंबीर काय होते, दम बिर्याणी करताना ती काळी पडते. आपली बिर्याणीचा मसाला जो आपण काळा नाही पडला पाहिजे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालतो. जास्ती नाही, अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे. याच्यामध्ये मी आता दही घालणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करायच्या अगोदर याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे, साजूक तूप. खूप तूप घालायचं नाहीये, एक साधारण 2 चमचे मी याच्यामध्ये फक्त तूप घातलंय. कारण मटणाला पण काही प्रमाणात फॅट्स असतात, तर ते फॅट्स पण आपल्याला पुढे जाऊन हेल्पफुल होणार आहेत. ते पण त्याचे फॅट्स सोडणार आहेत. तर आपण सगळ्यात पहिले हे घालून आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया पटापट. जरा मिक्स करूया. आपल्याला याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ते म्हणजे दही. पण त्याच्या अगोदर सगळे मसाले मी चोळून घेतोय. आपण हड्डीवाले पीसेस घेतलेले आहेत. सगळे पीसेस फार बारीक करायचे नाहीयेत. हा बघा, ह्या साईज मध्ये पीस असायला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत. 300-350 ग्रॅम दही घालणार आहोत. आता माझ्याकडे 400 ग्रॅम दही आहे. हे आपण जो मगाशी बरिस्ता बनवला होता, जो कांदे फ्राय केले आपण ब्राऊन कलर मध्ये,
ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर चालू समजा नंतर टाकलं होते राईसवर. समजा करू आपण मिक्स. हे बघा आता आपण हा जो बरिस्ता आहे हा याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि आपलं हे बेसिक मॅरिनेशन जे आहे मटणाचं ते तयार झालेलं आहे. ओके, आता हे आपण मॅरिनेशन साधारण 3 तास आपण ठेवून देणार आहोत आणि ह्या 3 तासामध्ये हे ठेवायच्या अगोदर आपण त्याला एक स्मोक देणार आहोत. मी त्याला स्मोक देणार आहे या बिर्याणीला. स्मोक दिल्यामुळे याला एक वेगळा छान फ्लेवर येतो, स्मोकी फ्लेवर येतो, की जेणेकरून आपण ही बिर्याणी चुलीवर केल्यासारखं फिलिंग येतो. परत बोलू काय? हे बघा आपला कोळसा इथे आपण गरम करत ठेवला होता. हा कोळसा लाल झालेला आहे. हा कोळसा आता आपण इथे ठेवतोय या वाटीमध्ये आणि आपण त्याच्यावर तूप घालणार आहोत. 1 चमचा तूप घातल्यावर त्यावर लगेच झाकण ठेवणार आहोत आपण. हे बघा आपण इथे 1 किलो बासमती राईस घेतलेला आहे आणि त्या बासमती राईसला आपण अर्धा पाऊण तास भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पाणी गरम करत ठेवणार आहोत राईस शिजवायला. इथे हे पाणी घेतलेलं आहे आपण 4 पट पाणी घेतले, म्हणजे 1 पेला जर तांदूळ असेल तर 4 पेले पाणी असं घेतलंय. आपण याच्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. म्हणजे ही दालचिनी टाकलेली आहे, तमालपत्र टाकतोय, जायपत्री, 2 स्टार फूल, 12 मिरी, 4-5 लवंगा आणि वेलची. हे असं टाकून आपण गरम करून घेणार आहे पाणी आणि याच्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. हे बघा आपण आता 4 पट पाणी घेतलंय तर आपण त्याच्यामध्ये 4 पट मीठ घालणार आहेत. म्हणजे एका राईसला 1 चमचा जर मीठ हवं असेल तर 4 चमचे मीठ घालायचं आपल्याला, कारण आपण हे पाणी नंतर फेकून देणार आहोत. आता या पाण्याला एक उकळी येऊन देणार आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा जिरा घालणार आहोत आपण. साधारण 1 चमचा याच्यात जिरा घालतोय. त्या पाण्याला मस्त उकळी येऊन देऊ. आता आपण मटणाची असेंब्ली करणार आहे. आपण पहिले मटण घालणार आहे खाली आणि मग त्याच्यावर राईसचे लेअर लावणार आहेत. सगळ्यात पहिले आपण या भांड्यामध्ये तूप घातलेलं आहे की जेणेकरून खाली मटण लागायला नको. याच्यामध्ये आपण 4 वेलच्या घालतोय. त्याच्यानंतर दालचिनीचे छोटे छोटे 2-3 पीस टाकतोय. आपण 2 बादल फूल टाकतोय. याच्यामध्ये एक 7-8 मिरी टाकतोय आणि एक 3-4 लवंगा आपण टाकणार आहे. ओके, हा आपला खडा मसाला झालेला आहे. आपण या खड्या मसाल्यामध्ये आता कच्चं मटण घालणार आहोत आणि त्या मटणाला सेट करून घेणार आहोत. हे बघा आपण जे मटण मॅरिनेट केलं मगाशी त्या मटणाला आपण स्मोक दिला होता. तो स्मोक आपण हे भांडं काढतोय आणि आपण आता मटण जे आहे ते आता आपण या भांड्यामध्ये टाकणार आहोत. एक मस्त अरोमा आलेला आहे या मटणाला. हे बघा हे मटण आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा आपण हे जे मटण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मॅरिनेट केलेलं, त्या मटणाला आता आपण सगळं सेट करून घेऊया. कोपऱ्यामध्ये सगळे पीसेस. हे बघा अशा पद्धतीत आपण या मटणाला इथे सेट करून घेतलेलं आहे. शक्यतो अशी गॅप ठेवायची नाहीये. आणि आता आपण ह्याच्यावर शिजलेल्या राईसची लेअर लावणार आहोत. हे बघा आपण मगाशी पाणी गरम करत ठेवलेलं, आता चेक करूया पाणी गरम झालंय की नाही ते. हे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि या पाण्याचा कलर चेंज झालाय. आपण जे मगाशी जे खडे मसाले घातले होते त्या खडे मसाल्यांचा फ्लेवर उतरलेला आहे आणि एक वेगळा कलर आलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, हा राईस आहे हा आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत.
हा बघा आपल्याला आता हा राईस आहे ना अर्धा शिजून घेणार आहे. आपली जी पहिली लेअर जी येईल ती 50% शिजलेला राईस असेल आणि त्याच्यानंतरची दुसरी लेअर येईल तो 75% शिजलेला राईस असेल. हा बघा आपला राईस आहे ना अर्धा शिजलेला आहे आता. तर आपण सगळ्यात पहिले अर्धा शिजलेला राईसची एक लेअर काढणार आहे. हे पाणी सगळं निथळून घ्यायचं. हे बघा 50% शिजलेला राईस आहे हा. याला आपण याच्यामध्ये टाकलाय. अजून थोडा वेळ राईस उरलेला आपण शिजवून घेऊया. आता याला आपण थोडीशी लेवल करूया या राईसला आणि मग ह्याच्यावर आपण पाऊण शिजलेला राईस टाकूया. हे बघा आता हा पाऊण शिजलेला राईस आहे हा आपण त्याच्यावर लेअर लावणार आहोत. नंतर आपण त्याला सारखा करून घेऊ. हे बघा राईस आपण आता थोडासा याला ऍडजस्ट करून घेऊया, लेवल करून घेऊया. हे बघा आपण आता याच्यामध्ये केशर घालणार आहोत. आपण या केशराचं दूध आपल्या बरोबर बनवून घेणार आहोत. हे केशराचं दूध आपल्याला नंतर फ्लेवरिंग साठी राईसच्या वरून टाकायचं आहे एकदा राईस आपण दमला लावल्यानंतर. हे बघा आपण केशर घातलंय. या केशरामध्ये आता आपण आहे ना दूध घालणार आहोत. हे आपण गरम केलेलं दूध आहे. या दुधाला आपण आता थोडंसं हलवून घेऊया आणि हळूहळू एकदा हे हलवल्यानंतर केशराचा कलर त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरून जाईल. आता आपण हे लावलेलं आहे सगळं. आता आपण जे केशराचं दूध बनवलं होतं ते आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत. हे बघा सगळ्या पार्टला ते गेलं पाहिजे. त्या राईसला केशराचा फ्लेवर आला पाहिजे असं आपल्याला तो केशरी दूध पसरवायचं आहे. तुम्ही जेवढं जास्ती केशर घालाल तेवढं जास्ती फ्लेवर येईल याला. आता आपण साजूक तूप घेतलेलं आहे. हे बघा या साजूक तुपाला आपण मेल्ट केलेलं आहे. आता आपण हे साजूक तूप पण या राईसवर घालणार आहोत. हे साजूक तूप घालायचं रिझन म्हणजे या राईसला एक शाईन येते छान आणि त्या राईसला तुपाचा फ्लेवर येतो जो आपल्याला बिर्याणी खाताना एक्सपेक्टेड आहे. हे सगळं तूप आपण टाकणार आहोत. हे बघा आता आपण जो बरिस्ता जो बनवला होता त्याला आपण इथून वर लेअर टाकणार आहोत त्याची एक छोटीशी. आणि काही बरिस्ता आपण नंतर गार्निशिंगला ठेवणार आहोत. आता ह्या पॉइंटला काही लोक कोथिंबीर पण घालतात पण ती जर कोथिंबीर घातली की ती काळी पडते म्हणून मी इथे आता कोथिंबीर घालत नाही. जेव्हा आपण बिर्याणी सर्व करणार आहे त्यावेळेस आपण त्याला कोथिंबीर घालू आणि त्याला गार्निश करू. ओके तर आपली ही बिर्याणीची असेंब्ली झालेली आहे. आता मेन पार्ट आपण आहे ना हे कणिक मळून ठेवलं होतं. ह्या कणकेचा गोळा आपण बनवून ठेवलेला आहे. आता हा कणकेचा गोळा आपण ह्याला लावणार आहोत कोपऱ्यामध्ये आणि मग त्याला आपण वरनं ताट लावणार आहोत. हे बघा आपण कणिक लावून घेतलेली याच्यावर जेणेकरून वाफ बाहेर जायला नाही पाहिजे म्हणून. आणि आपण आता ह्याच्यावर ताट लावणार आहोत. हे बघा ताट ज्यावेळेस आपण लावणार त्यावेळेस आपण एका साईडनी त्या ताटाला पहिले एका साईडनी लावायचंय. इथून प्रेस करायचंय. दुसऱ्या बाजूने जे ताट असं प्रेस करायचंय. हे बघा इकडनं हे पीठ बाहेर आलं पाहिजे असं. आता त्याला इथून पॅक करा. सगळ्या बाजूनी चेक करा कुठून वाफ बाहेर येणार नाही. हा बघा आपल्याकडे हा लोखंडी तवा आहे. या लोखंडी तव्याला मी मोठा गॅस करून ठेवलेला आहे गरम करणार आहे आणि या लोखंडी तव्यावर मी आपण जी दम केलेली बिर्याणी आहे त्या बिर्याणीचं भांडं ठेवणार आहे. हे बघा हे दमसाठी भांडं ठेवलेलं आहे. आपण आता ह्याच्यावर एक वजन ठेवूया साधारण पाव किलोचं अर्धा किलोचं वजन. आमच्याकडे खलबत्ता आहे. आपण याचं वजन ठेवलेलं आहे. आता एक 10 मिनिटाकरता आपण गॅस मोठा ठेवणार आहोत आणि 10 मिनिटानंतर याचा गॅस एकदम बारीक करून ठेवणार आहोत आपण. एकदा हा गॅस बारीक करून ठेवला की एक साधारण 1.5 तास आपल्याला ते मटण शिजायला लागेल आणि ज्यावेळेस मटण शिजेल त्यावेळेस ना वाफ बाहेर यायला सुरुवात येईल. ज्यावेळेस वाफ बाहेर येईल त्यावेळेस वास सुटेल बिर्याणीचा पूर्ण आणि आपल्याला तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की बिर्याणी शिजलेली आहे, वास चांगला आलेला आहे.
आणि मग काय करायचं ते तुम्हाला सांगतो. हे बघा, आता आपला गॅस मोठा आहे, 10 मिनिटं झाली आहेत आपल्याला. आता आपण या गॅसला बारीक करतोय. सगळ्यात बारीक गॅस करून ठेवलेला आहे मी. आणि आता ह्या फ्लेमवर आपली बिर्याणी शिजायला पाहिजे, जेणेकरून ती बिर्याणी खाली लागत पण नाही, करपत पण नाही, एवढी व्यवस्थित होते. तुम्हाला असं मी दाखवीन थोड्या वेळाने, ज्यावेळेस ही बिर्याणी तयार होईल त्यावेळेस. हे बघा, आपण आपली बिर्याणी आता दम करायला लावली आहे. साधारण 1.25 तास 1.5 तास असा बिर्याणी शिजायला लागू शकतो, डिपेंड्स. मटण शिजलं की बिर्याणी फुटणार, एवढं नक्की. आता ह्याची टेक्निक काय आहे की आपण या बारीक गॅसवर त्या मटणाला ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपण खालनं त्याला बारीक गॅसवर ज्यावेळेस दम कुकिंग करतो त्यावेळेस हळूहळू पहिले मटण शिजतं. ते मटण शिजताना त्या मटणाला पाणी सुटतं, त्या पाण्याची वाफ होते, त्याच्यावर अर्धा कच्चा आणि त्याच्यावरची लेअर पाऊण कच्चा राईस जो असतो तो शिजतो त्या पाण्यावर. आणि जोपर्यंत ते पाणी वापरलं जाते त्या राईसमध्ये तोपर्यंत आतमध्ये खूप प्रेशर तयार होत नाही. एकदा राईस शिजला, राईसने पाणी ऍब्झॉर्ब करायचं बंद केलं की त्या ज्या वाफा तयार होतात आतमध्ये, त्या वाफा एक हाय प्रेशर क्रिएट करतात आणि त्या हाय प्रेशर मध्ये ती वाफ बाहेर येते. याचा अर्थ की मटण शिजलेलं आहे. आपली बिर्याणी कंप्लीट होईपर्यंत आपण तुम्हाला बीटरूट सॅलड दाखवणार आहोत. ओके, आपण इथे हे दही घेतलेलं आहे, त्याला चांगलं फेटून त्याचे सगळे लम्स काढलेले आहेत. हे बघा, हे लक्षात येईल तुम्हाला. याच्यामध्ये आपण बीटरूट घालणार आहोत. बीटरूट किसून घालायचं याच्यामध्ये. आणि त्याला थोडं विस्क करायचं. तुम्ही बघाल कलर किती छान चेंज होतोय याला. बघा, याला कलर बघितला किती छान आलाय. ओके, ह्याला छान कलर आलेला आहे. आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत, आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण याच्यामध्ये एक चिरलेली मिरची पण घालणार आहोत. याला आपण सीझन करूया थोडंसं मीठ घालून. तुम्हाला याच्यामध्ये जर चाट मसाला टाकायचा असेल तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. ओके, हे तुमचं बीटरूट सॅलेड, किंवा आपण याला बीटरूट कोशिंबीर म्हणूया, किंवा बीटरूट रायता म्हणूया. तुम्हाला जे हवं ते तुम्ही म्हणू शकता. हे बघा, छान असा गुलाबी कलर आलेला आहे. थोडा टेस्ट करून बघतो याला मी. आणि मला असं पर्सनली वाटतं याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालून बघायला पाहिजे. थोडासा चाट मसाला याच्यात घालतोय मी. असेल तर नंतर. जनरली नॉर्मल सॅलड सगळे बनवतात, आपण मुद्दाम यात बीटरूट टाकून थोडा कलरफुल बनवलाय. हे बघा, बिर्याणी फुटलेली आहे आणि इथून वाफ यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, तुम्हाला साधारण दिसेल इकडनं. आता आपण काय करणार आहे, 5 मिनिटं करता हा गॅस असाच ठेवणार आहोत आणि 10 मिनिटं करता, एकदा गॅस बंद झाल्यानंतर 10 मिनिटं करता बिर्याणीला रेस्ट देणार आहोत. आपण 5 मिनिटं गॅस ठेवला होता वाफ आल्यानंतर. आता त्याला आपण 10 मिनिटाची रेस्ट देऊन मग आपण बिर्याणी फोडूया. हे बघा, आपण आता बिर्याणी फोडणार आहोत. थोडीशी ताकद लावून याला फोडायला लागेल इकडनं. हे बघा, बिर्याणी फुटलेली आहे. गरम गरम वाफ यायला सुरुवात झालेली आहे बिर्याणीतनं. खूप गरम आहे. हे बघा, आतून बिर्याणी दिसते तुम्हाला. सगळे राईसचे दाणे सगळे सेपरेट झालेले आहेत. तर आपण काय करू आता, हे जे पीठ लावलेलं आहे ना ते सगळ्यात पहिल्यांदा काढून घेऊया आणि मग आपण ती बिर्याणी सर्व करू. हे बघा, आता आपण बिर्याणी फोडायला घेणार आहे. फोडताना आपण काय करणार आहे, या कोपऱ्यामधनं हा कालथा घालणार आहे आणि यांना त्याला अशी वर करायची. हे बघा, आता तुम्हाला बघेल हा व्हाईट राईस आहे, हा मसालेवाला राईस बघा इकडे आलेला आहे. थोडंसं आपण इथून त्याला वर करू अजून. हे बघा, याच्यातनं थोडेसे पीस खालच्या पार्टमधनं आता आपण वर काढलेले. तुम्हाला लक्षात आलं असेल की हे मटण कसे शिजलेलं आहे ते सुंदर. आपण याला आता प्लेटिंग करूया. हे बघा, हा मटणाचा पीस आलेला आहे. त्याच्यामध्ये थोडा, हे बघा, राईस कसा
सुटसुटीत झालेला आहे. बिरिस्ता टाकूया. फ्राईड कांदा जो आपण टाकला होता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ते सर्व करूया. हे बघा मित्रांनो, हा आपला पीस आहे. हा तुम्हाला दाखवतो कसा शिजलाय ते. हे बघा, एकदम टेंडर झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघाल तर तोंडामध्ये विरघळेल. सुपर. बिर्याणी खूप ऑइली नाहीये. आपण लिमिटेड त्यामध्ये तूप घातलं होतं आणि मटण खूप जबरदस्त शिजलेलं आहे. आणि बिंदास घाबरू नका. कच्चे गोश्त की बिर्याणी तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. जशी माझी शिजली आहे तशीच तुमची पण नक्की शिजेल. ट्राय करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा, तुम्ही आता या कॉर्नरला बघू शकतात की बिर्याणी फुटलेली आहे आणि तिथनं धूर यायला सुरुवात झालेली आहे. बंद. इकडे बघा तुम्ही, आता बिर्याणी फुटलेली. आता व्हॅलेंटाईन डे पण जवळ येतोय. तुम्ही तुमच्या बायकोला किंवा तुमच्या नवऱ्याला हा जर सॅलड करून दाखवला तर खुश होईल तुमच्यावर.